नमस्कार, मी अक्षदा. तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. घरी गेल्या गेल्या जेवायला भूक तर नव्हती. मग मस्तपैकी मम्मीने गरमागरम चहा आणून दिला. चहा पिल्यानंतर आम्ही लागलो कामाला. आजोबांची नातवंडं आजोबांना घेऊन बाहेर फिरायला गेली, कारण की हाही एक प्लॅनचा भाग होता. आणि ते गेल्यानंतर पटापट दादाने आणलेलं साहित्य वापरून आम्ही तिघा भावंडांनी हे छान असं डेकोरेशन तयार केलं. हे इतकं छान डेकोरेशन तयार होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. तोपर्यंत मम्मीने दिव्यांची अशी तयारी केली होती. मग आम्ही देखील तोपर्यंत रेडी झालो आणि बड्डे साजरा केला. सगळ्यांनी औक्षण करून घेतलं आणि मग एकत्र येऊन परत एकदा औक्षण केलं आणि पप्पांसाठी निरोगी आणि समृद्ध आयुष्यासाठी प्रार्थना केली. हे झाल्यानंतर आम्ही केक कापला आणि आमच्या सगळ्या प्लॅनने आणि सरप्राइजेसनी पप्पांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद होता तो बघून आम्ही सर्वांनी जी मेहनत घेतली त्याचे सार्थक झाल्यासारखं वाटलं. तो आनंद बघून खरंच असं वाटलं ह्याचीसाठी केला होता अट्टहास. मुलांमुळे आईवडिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो त्याची तुलना दुसरी कशाशीच होऊ शकत नाही. ह्यानंतर आमचा जेवणाचा प्लॅन होता बाहेर जाण्याचा. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो. आम्ही जवळपास 10:30ला गेलो होतो. तरी देखील इथे वेटिंग होती. त्यामुळे थोड्या वेळ थांबल्यानंतर आमचा नंबर आला आणि आम्ही जेवणासाठी बसलो. ऑर्डर येईपर्यंत मुलांना थोडी थोडी झोप आली होती. बघा, त्रिशा तर पूर्णपणे झोपी गेली होती. मग जेवण संपेपर्यंत आसपासचे सगळे टेबल रिकामे झाले होते. मग तसंच जेवण झाल्यानंतर आम्ही तेथून निघून मस्तपैकी फिरत फिरत आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो. तिथं दुसरा फ्लेवर न उरल्यामुळे आम्हाला स्ट्रॉबेरी फ्लेवर घ्यावा लागला. तर अशा प्रकारे आमचा बड्डे साजरा झाला. व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. बाय बाय.